जय श्री कृष्ण. स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला छान अशी काही घरात भाजीला नसल्यावरती काय भाजी करायची अशी छान अशी रेसिपी सांगणार आहे. तर मग चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं ना तेल कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये खोबरं, त्याच्यानंतर कांदा आणि टमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे. ती छान आटू दिली. त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले, गरम मसाला, तिखट, हळद, धने पावडर. त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पूर्णपणे आटून जाऊ दिलेलं आहे. एकीकडे ते पाणी व्यवस्थित आटून ती आपली फोडणी तयार होते तोपर्यंत मी एकीकडे जे माझे बटाटे उकडून घेतलेले होते ते मी साल काढून छान असे काप करून घेतले आहे. तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही ते काप करू शकता. पूर्ण आपलं पाणी आटून झाल्यानंतर मी ते बटाट्याचे काप त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला जितकं पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. आणि पाणी टाकून झाल्यानंतर मीठ टाकायचं. छान आपली भाजी तयार आहे. कशी वाटते